जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र फेज 2 आहे, तर त्या फेज 2 ची कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी 20 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। परंतु ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थेच्या सध्या ज्या बिंदू नामावली असेल तर त्या सध्या अपडेट नाही। त्या अनुषंगाने ज्या सध्या पवित्र प्रणालीवर नोंदणीसाठी ज्या संस्था आहेत तर त्या अगदी आपल्याला कमी प्रमाणात सध्या पाहायला मिळत आहे। तर त्या अनुषंगाने ज्या सध्या आस्थापनेची ज्या काही संस्था आहे, अनुदानित संस्था, त्यांची बिंदू नामावली अपडेट झाल्यानंतर त्यांची जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात फेज 2 मध्ये सध्या बघा या ठिकाणी प्रविष्ट होत आहे। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की खाजगी अनुदानित संस्था असेल तर त्यांच्या ज्या जाहिरात आहेत तर त्या नवीन जाहिरात सध्या बघा या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आतापर्यंत जवळपास ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये ज्या महत्त्वाची आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंद जी काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये सध्या या ठिकाणी रयत शिक्षण संदर्भात ज्या काही वेकन्सी असतात त्याच पद्धतीने आपल्याला स्वामी विवेकानंद जी काही शिक्षण संस्था कोल्हापूरची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या लेवलवरच्या ज्या काही वेकन्सी आहेत तर त्या बघायला मिळतात। पण ह्याच्यामध्ये जसं रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला सर्वात जास्त वेकन्सी सध्या बघा पाहायला मिळते, त्याच पद्धतीने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे तर ह्यांच्यामध्ये देखील जवळपास 500+ कॅपॅसिटी सध्या बघा ह्या संस्थेची असते। तर त्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद जी काही शिक्षण संस्था आहे तर त्यांनी सध्या पवित्र प्रणालीवर सध्या जी जाहिरात आहे तर ती जाहिरात देण्यासाठी या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात म्हणजे जे काही विना मुलाखत डायरेक्ट जे काही मेरिट असेल, जशी रयत शिक्षण संस्थेची ह्या ठिकाणी जशी विना मुलाखतमध्ये ॲड आली होती त्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची देखील विना मुलाखतमध्ये ॲड ह्या ठिकाणी बघा देण्यासंदर्भात जे काही पत्र होतं तर ते पत्र सध्या बघा निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने जी नोंदणी असेल तर ती नोंदणी ह्या ठिकाणी बघा झालेली आहे। तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या पवित्र प्रणालीवर भरती होणार आहे फेज 2 ची तर त्याच्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्याची आहे, बरोबर। तर ह्या ठिकाणी त्या संस्थेची देखील इथं नोंदणी झालेली आहे। त्यानंतर इथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, तर ह्या कोल्हापूर संस्थेची देखील सध्या नोंदणी झालेली आहे। त्यानंतर इथं बघा द न्यू एज्युकेशन सोसायटी, परत कोल्हापूरची ही एक संस्था आहे तर ह्यांची देखील नोंदणी झालेली आहे। त्यानंतर इथं आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडीची ह्यांची देखील नोंदणी झालेली आहे। त्यानंतर जीवन शिक्षण संस्था या ठिकाणी बघा त्यांची देखील नोंदणी झाली आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी उद्यान संकल्प संस्था, तर ही संस्था देखील नोंदणी झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये बहुतेक ज्या संस्था आहेत तर त्या संस्था सध्या बघा नोंदण्या झालेल्या आहे। तर ह्याच्यामध्ये आता वेकेन्सी जर म्हटली तर वेकेन्सी ह्या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त आपल्याला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ह्यांची वेकेन्सी सध्या आपल्याला ह्या ठिकाणी ज्या काही अनुदानित संस्था आहे तर त्या संस्थेची सध्या पाहायला मिळणार आहे। त्याच अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही पदं आहे तर ती पदं म्हणजे जिल्हा परिषदची जी पदं आहे तर ती जिल्हा परिषदची पदं आपल्याला माहिती आहे की 10% पद कपात झाली होती संपूर्ण जिल्हा परिषदची, तर त्याच्यामधले 10% जी काही पदं असेल तर ती पदं देखील फेज 2 मध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर जी सध्या फेज 1 मध्ये जो सध्या राऊंड झाला होता तर आपल्याला माहिती आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड, त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड, कन्वर्टेड राऊंड, त्यानंतर जे काही उर्दू कन्वर्ट राऊंड होता, बरोबर, इत्यादी जे राऊंड लागले होते तर त्या राऊंडमध्ये फेज 1 मध्ये जे सध्या गैरहजर उमेदवार होते, त्यानंतर त्या ठिकाणी रुजू न झालेले उमेदवार होते, त्यानंतर अपात्र झालेले उमेदवार होते, तर असे जे काही प्रत्येक जिल्हा परिषदचे आपण बघितले तर ते बरेचसे जे काही सध्या बघा रिक्त असलेली जी पदं आहे गैरहजर रुजू न झालेले अपात्र झालेले तर ती पदं देखील आपल्याला फेज 2 मध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, बरोबर, जिल्हा परिषदची पदं, त्यानंतर महत्त्वाची या ठिकाणी मनपाची जी काही पदं आहे महानगरपालिकाची पदं आणि नगर परिषदची पदं, बरोबर, नगरपालिका नगर परिषदची पदं, तर ही पदं देखील सध्या बघा आपल्याला फेज 2 मध्ये पाहायला मिळणार आहे। परंतु काही ज्या महानगरपालिका आहे तर त्या काही महानगरपालिकेमध्ये सध्या जी रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदे अगदी नगण्य आहे, बोटावर मोजण्या इतके आहे। तर त्यांची जी सध्या पदभरती संदर्भात जी जाहिरात असेल तर त्या जाहिरातीमध्ये पदं जी आहे तर ते आपल्याला कमी प्रमाणात सध्या पाहायला मिळू शकतात। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आता महानगरपालिका ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, नाशिक जी आहे महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिकचं हे 31/1/2025चं सध्या बघा या ठिकाणी पत्र आहे। तर ह्या पत्रामध्ये जो काही माहिती अधिकाराखाली सध्या बघा या ठिकाणी माहिती जी आहे तर ती मागवण्यात आलेली आहे। नेमकी पदं जी आहे तर ती पदं महानगरपालिकेच्या ह्या ठिकाणी शाळेमध्ये नाशिकच्या एकूण किती रिक्त आहे त्या अनुषंगाने ही जी माहिती आहे तर ती 31/1/2025 पर्यंतची सध्या बघा इथं देण्यात आलेली आहे, म्हणजे 31/1/2025ची माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये जी माहिती अधिकाराखाली सध्या इथं माहिती जी मागवण्यात आली तर त्या माहितीमध्ये इथं बघा शिक्षक भरती 2022 नुसार पहिल्या टप्प्यातील रिक्त अपात्र
तसेच या ठिकाणी पद कपात 10% जी काही प्रवर्गानुसार सध्या पदं जी आहे तर त्या पदांची तपशीलवार माहिती इथं मागवली होती। त्यानुसार मराठी माध्यम, उर्दू माध्यम, हिंदी माध्यम ही जी काही सध्या माध्यमे आहे तर त्या माध्यमाला अनुसरून सध्या बघा इथं माहिती मागवण्यात आली होती। तर इथे आपण मराठी माध्यमाचे जर पदं जर घेतली तर इथं बघा मराठी माध्यमाची सध्या कोणत्याही प्रकारची प्रत्येक कॅटेगरीची पदं ह्या ठिकाणी जी काही रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं इथं 0-0 अशा पद्धतीने दाखवण्यात आले। म्हणजे एकही पद सध्या मराठी माध्यमाचं ह्या ठिकाणी 2022 नुसार पहिल्या टप्प्यातील रिक्त, अपात्र, गैरहजर तसेच जे 10% जी पदं आहे तर त्या पदाचा जो तपशीलवार या ठिकाणी माहिती देण्यात आली। तर इथे संपूर्ण रिक्त पदं जर बघितली तर इथं 0 आहे। म्हणजे महानगरपालिकेची या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची मराठी माध्यमाची जी पदं असेल तर ती पदं ह्या ठिकाणी कदाचित आपल्याला पाहायला नाही मिळणार, कारण इथं कोणत्याही प्रकारची रिक्त पदं नाही। तर इथं संपूर्ण जी पदं होती तर इथं मंजूर आणि इथं जी कार्यरत पदं आहे तर ती सध्या इथं दाखवण्यात आली, परंतु रिक्त पदं आहे तर ती सध्या सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी बघा निरंक दाखवण्यात आले। त्याच पद्धतीने उर्दू माध्यमाची जी पदं आहे तर उर्दू माध्यमाची जी पदं आहे तर ती देखील इथं बघा इथं दाखवण्यात आली। तर उर्दू माध्यमाची जी पदं आहे तर ती इथं जी रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं इथं जवळपास 31 पदं सध्या दाखवण्यात आलेली आहे, बरोबर, म्हणजे उर्दूच्या माध्यमासंदर्भात। त्यानंतर पुढचं माध्यम आहे या ठिकाणी हिंदी माध्यमाची जी काही पदं आहे तर ती हिंदी माध्यमाची पदं या ठिकाणी एकूण टोटल जी पदं आहे तर ती 32 पदं दाखवण्यात आले। म्हणजे हिंदी माध्यम आणि उर्दू माध्यम ह्यांची सध्या या ठिकाणी जी वेकेन्सी आहे रिक्त तर ती सध्या इथं बघा दाखवण्यात आली आहे। त्या अनुषंगाने हे जे संपूर्ण माहिती आहे तर ही माहिती सध्या बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषद किंवा वेगवेगळ्या सध्या मनपाची ह्या ठिकाणी येत आहे। तसंच अजून ह्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भात देखील माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सध्या पदं किती रिक्त आहे त्या अनुषंगाने 24/1/2025 ची ही अपडेट आहे। म्हणजे तिथपर्यंत जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या इथं देखील माहितीच्या अधिकाराखाली सध्या मागवलेली आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की संबंधित या ठिकाणी शिक्षक भरती 2022 नुसार पवित्र पोर्टल पहिल्या टप्प्यातील रिक्त, अपात्र, गैरहजर तसेच कपात केलेली 10% जागांची माहिती मिळण्याबाबत अशा पद्धतीने इथे अर्ज केला होता। तर याच्यामध्ये आता माध्यम, त्यानंतर पवित्र पोर्टल 2022 मधील पहिल्या टप्प्यातील गैरहजर रुजू न झालेले उमेदवार आणि 10% रिक्त जागा अशा पद्धतीने इथे माहिती देण्यात आली। तर इथे मराठी मीडियम संदर्भात इथं बघा 4 जी पदं आहे तर ती गैरहजर व रुजू न झालेली पदं आहे। त्यानंतर हिंदीचे बघितले तर ती 3 पदं आहे आणि उर्दूचं 0 पद आहे। त्यानंतर 10% जी पदं जर बघितली आपण 10% रिक्त किती पदं आहे तर 8 पदं मराठी माध्यमाची आहे आणि हिंदीचे 3 पदं आहे, उर्दूची 1 पदं आहे। म्हणजे इथे जर आपण 10%ची जर विचार केला तर इथे सध्या हे 8 आणि 3 11 आणि 1 12 पदं जी आहे तर ही 10% पदं सध्या या ठिकाणी रिक्त आहे। आणि ह्या ठिकाणी जे गैरहजर रुजू न झालेले उमेदवार जे आहे तर इथे जवळपास या ठिकाणी 7 उमेदवार सध्या बघा इथे गैरहजर रुजू न झालेले, म्हणजे हे जवळपास या ठिकाणी जी काही पदं आहे तर ही 19 पदं सध्या बघा आपल्याला महानगरपालिका नवी मुंबई संदर्भात इथं पाहायला मिळत आहे। तर असे जे काही प्रत्येक जिल्हा परिषदचे सध्या पदांची जी माहिती आहे तर तुम्ही देखील आपापल्या स्तरावर देखील तुम्ही मागवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद किंवा जवळची महानगरपालिका नपा असेल तर त्या ठिकाणी नेमके किती पदं रिक्त आहे आणि किती पदांची त्या ठिकाणी एक प्रकारे जाहिरात येऊ शकते तर ते तुम्हाला यांच्या माध्यमातून पाहायला सध्या मिळू शकतं। त्या अनुषंगाने ही जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मिळालेली आहे। तर जाहिराती संदर्भात या ठिकाणी नोंदणी आहे तर ती नोंदणी सध्या बघा सुरुवात झालेली आहे। एकंदरीत ज्या ज्या आस्थापनेच्या सध्या बघा बिंदू नामावली सध्या संपूर्ण कंप्लीट असेल तर त्यांची जाहिरातीची प्रक्रिया असेल तर ती त्यांच्या वैयक्तिक लॉग इनला सध्या बघा भरण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया म्हणजे आपल्याला एडिट जो काही टॅब आहे, बरोबर, एडिट टॅब आहे तर तो एडिट टॅब देखील सध्या लवकरात लवकर अवेलेबल होईल, जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या काही शैक्षणिक ज्या सध्या बघा या ठिकाणी पात्रता आहे तर ती पात्रता त्या ठिकाणी जी डेट देण्यात आली आहे जवळपास या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2023ची सध्या शैक्षणिक पात्रता आणि इतर ज्या काही बाबी आहे तर त्या बाबी सध्या बघा काय काय ह्या ठिकाणी त्या जी काही एडिट टॅबमध्ये सध्या एडिट करता येईल त्या अनुषंगाने न्यूज बुलेटिन किंवा एखादं नवीन पत्र सध्या बघा त्या ठिकाणी इश्यू होईल। त्या अनुषंगाने जे उमेदवारांचं एडिट टॅबमध्ये काही एडिट करायचं असेल तर ते एडिट त्या ठिकाणी करू शकतात। परंतु इथं जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकंदरीत ते
ऑप्शन सध्या बघा एडिट टॅब आपल्याला अवेलेबल होईल. त्या अनुषंगाने जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी वेकन्सी जे आहे तर त्या वेकन्सी अगदी आपल्याला नगण्य ह्या ठिकाणी बघा पाहायला मिळत आहे. काही जिल्हा परिषदच्या चांगल्या पद्धतीने वेकन्सी आहे, काही जिल्हा परिषदमध्ये अगदी कमी प्रमाणात वेकन्सी सध्या पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने आता नेमक्या संपूर्ण त्या ठिकाणी जाहिरात आल्यावरतीच आपल्याला ह्या संदर्भात कळणार आहे. तरी देखील तुम्ही आपापल्या पद्धतीने माहिती अधिकाराखाली सध्या माहिती जी आहे तर ती ह्या ठिकाणी तुम्ही मागवू शकता. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये.